नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला आंध्रा स्टाईल लाल मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 छोटे चमचे घेतले आहे मेथीचे दाणे, 2 मोठे चमचे घेतले आहे जिरे, 4 मोठे चमचे घेतले आहे मोहरी, आणि मी हे अर्धा किलोचं मेजरमेंट देत आहे. पाव किलोचं मिरचीचं लोणचं करायचं असेल तर निम्मं मेजरमेंट घ्यायचं आणि हलकंसं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. जास्त करपवून द्यायचा नाही आहे मसाला. तर इथे मी अर्धा किलो लोणच्याची मिरची घेतली आहे. ती स्वच्छ धुवून त्याच्यानंतर कोरडी करून घेतली आहे आणि याची देठं काढून घ्यायची. त्याच्यानंतर मध्ये कापून घ्यायचं आहे. याच्यातलं बी काढून टाकणार आहे मी. जर तुम्हाला बिया सकट घ्यायचं असेल तर बिया सकट घ्या. हे बघा, अशा पद्धतीने बी काढून टाकायचं आहे. बी थोडंसं जाड असतं ना, मग ते तोंडात येतं, म्हणून मी बी काढत आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून क्रश करून घ्यायचं आहे. मी जाडसर वाटून घ्यायचं आहे. मिक्सर फक्त बंद चालू करायचा आणि जाड वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक करायची नाही आहे ही मिरची. त्याच्यानंतर आपल्याला हा जो मसाला आहे जिरं आणि राईचा तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा घ्यायची आहे हळद पावडर आणि 4 टेबलस्पून घ्यायचं आहे मीठ. जर मीठ खारट असेल तर 3.5 चमचेच घ्यायचं आहे. हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. हे मीठ खारट नाही आहे म्हणून मी 4 चमचे घेतलेले आहे मोठे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला याला 3 दिवस चांगलं मुरत ठेवायचं आहे. दिवसांतून 2 वेळा मिक्स करून घ्यायचं आहे. सकाळ संध्याकाळ हलवून घ्यायचं ते. चौथ्या दिवशीच आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं. आता फोडणी बघूया. तर इथे मी तेल गरम करून घेतले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आहे आणि 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. ठेचून घ्यायचा आहे लसूण. आणि लसूण लाल होऊन द्यायचं नाही आहे. अर्धा चमचा हिंग पावडर घेतली आहे आणि मिश्रण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. इथे मी तेल पण गरम करून घेतलेलं आहे. ते पण थंड करून घ्यायचं आहे. आणि आपलं लोणचं पण छान मुरलं आहे, पाहू शकता. आणि ही फोडणी आहे पूर्ण थंड झालेली, ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत 2 ते 3 तास झाकून ठेवायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं असं, म्हणजे हिंगाचा आणि लसणाचा फ्लेवर आहे ना तो मिरचीमध्ये जाईल. हे बघा, 3 तास झालेले आहेत आणि मस्त आपलं लोणचं मुरलं आहे. तुम्हाला जर तिखट हे थोडंसं कमी तिखट असतं, तिखट पाहिजे असेल तर 1 चमचा लाल मिरची पावडर टाका. आणि हे थंड केलेलं तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि तेल टाकल्यानंतरसुद्धा 1 दिवस आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये मुरत ठेवायचं आहे मिरचीचं लोणचं, म्हणजे अगदी लोणचं छान बनतं. आपण बरणीमध्ये भरल्यानंतर काय होतं, तेल वरती येतं आणि व्यवस्थित मुरत नाही, म्हणून असं 1 दिवस परत याच्यात मुरत ठेवायचं तेलामध्ये. आणि आपलं मिरचीचं लोणचं तयार झालं आहे. आणि हे लोणचं तुम्ही कधीही बनवू शकता. बाजारात जेव्हा मिरच्या मिळतील ना तेव्हा लोणचं बनवा आणि वर्षभर लोणचं अजिबात खराब होणार नाही. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा.